काय करत होती इतकं बाथरूम मध्ये? सगळं फुकट झालंय. मस्त आंघोळ केली. गरम गरम पाण्याचा फवारा होता, साबण होता, शॅम्पू होता आणि टॉवेल बी होता. काय खुशबू आहे. नरसिंहराव, मी आधी खाऊन घेते, थोडंसंच खाऊन घेते. खाऊन घेता लवकर. अरे बापरे, हे काय? साफसफाई. आम्ही ते मुंगूस पालील झुरळ साफ करतोय. अरे बापरे, बापरे झुरळ. बरं झालं तुला झुरळ म्हणायचं सुचलं ते. मला माहित होतं बायका झुरळाला घाबरतात ते. झुरळाला पण माहितीये. तू काय करतो झुंजरा? झुरळ शोधतोय. हे शोधतोय. मी जातो. निघाला का? हा निघा. तिकडे तिकडे इकडे लग्नाचं या. या आवजो. फोटो आहेत. यातला कांती शेटचा फोटो कसा काय ओळखायचा? ते एक काम करूया, आपण सगळेच बरोबर घेऊन जाऊया. अगं आहेस कुठे तू? कुठे कुठे शोधायचं तुला? तुझा बाबल्या तिकडे तुला शोधतोय. आत्ताच्या एसटीने गावाकडे जायला निघालाय तो. नरसिंहराव, हे तुम्ही खावा. हे पण घे, उरले हे पण ना, घे. ते पण तुम्ही खावा. बातमी चांगली आणलीस. येते बरं का नरसिंहराव. चल का? चलो कर. बजरंग बली तोड़ दे दुश्मन की नली. उधार का माल हिदार. आळी मिळी खूप चिळी. अरे म्हणजे काम फत्ते. म्हणजे काय फत्ते व्हायलाच पाहिजे. यात बघा तुमचा कुठला फोटो आहे? माझ्यासारखं आणखी बऱ्याच लोकांनी याने ब्लॅकमेल केलेले दिसते. हा माझा फोटो आणि त्याची निगेटिव्ह पण आहे. शाबाश बाबले, शाबाश गडबे, शाबाश. शाबास की फक्त आम्हालाच नाही द्यायची, त्या काका पुतळीला पण द्या. बाबले काढ द्या. मेलेला माणूस. बापरे, असतो पतंग उचापते. नरसिंहराव असतो तो. कसं शक्य आहे? तो तर मेला, मरी गयो. पण आता जिंदा हो गयो. हमने देखा चलते फिरते. म्हणजे हा माणूस मेलाच नव्हता. आणि पप्पा, तुम्ही जन्मभर उगीच घाबरत होता. आणि याने जर सांगितलं नसतं तर जन्मभर खंत करीत राहिलो असतो की आपल्या हातून नाहक एक माणूस मेला म्हणून. बघू काय करताय काय? मी डिपार्टमेंट कडनं खात्री करून घेतो. कसला वासा याची? माणूस खरंच मेलाय की नाही याची? का मेलेला माणूस कसा जिवंत झाला याची तुमचं काही सांगता येत नाही. वासाच्या बाबतीत कुत्र्याला मागे टाका. बाबल्या, तुम्ही आयडिया केली म्हणून हे घडलं. लोक पागडी घेऊन जग्या देतात, मी पागडी पण देतो आणि जग्या पण देतो. बघा हे घ्या पागडी, 2 लाख रुपये. आणि हा दुकानचा कागद. 2 लाख म्हणजे नको. 2 लाख रुपये काय करायचं? हे बघ, तुमच्या गावाचं तुम्हाला कल्याण करायचं होतं असं तूच म्हणाला होतास की नाही? मग त्याची सुरुवात ह्या पैशाने करा. घ्या ना. मग काका, तुम्ही एक काम करा. तुम्ही आमच्या गावाला जा आणि हे पैसे गावाच्या कल्याणाकरता सरपंचांना द्या. सगळे द्या, नाही थोडेसे ठेवाल तुमच्या कल्याणासाठी. आणि त्याला सांगा की हे पैसे राम लक्ष्मण शेठने दिले. राम लक्ष्मण शेठ म्हणजे आम्ही. पण हे रहस्य आम्ही देवीच्या उत्सवाच्या वेळेला उलगडून दाखवू. रामो, पांड्या, हरे, आमच्या पश्चात घरामध्ये कोण कोण आलं होतं? तेच कंट्रोल आला. 2 जण होते. आपले साथ भेजा था. चल तेव्हा आराम करू. अरे बदमाश. अरे आपण लुटलो गेलो. सगळा पुरावा पळवला गेला. कोणी? तुम्ही लाज नाही वाटत? कोण आला? मनीषाचा हुरळून गेला, घर सोडून निघून गेला. माझी तर उमर पोरीवाल्यांच्या पाठी फिरायचीच आहे. पण तुम्ही सुद्धा त्या मालांना बोललात आणि गेलात तिच्या पाठी. अरे बाप लेकामध्ये भांडण नको. हे सगळं काम आहे त्या गणप्या आणि बाबल्याच. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे मला. हा, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुंबईच्या राम लक्ष्मण शेठनी हे 2 लाख रुपये दिलेले आहेत. हा, तुमच्यासाठी नव्हे, गावासाठी.
गावाच्या कल्याणासाठी. गावाचं कल्याण करू. घेऊ नये पैसे. हा घ्या, पण हे पैसे मिळाले अशी देवी पद्मावतीच्या समोर तुम्हाला आता शपथ घ्यावी लागेल. घेऊ ना शपथ, त्यात काय. देवी पद्मावतीची शपथ घेऊन मी सरपंच मोहिते आणि भगत कबूल करतो की राम लक्ष्मण या दोघा शेकडून आम्हाला 2 लाख रुपये रोख मिळाले आणि त्याला साक्षी हा मादा आहे. ठीक आहे, पण ही गोष्ट नरसिंगरावाला कळता कामा नये. छे छे, अहो तो नरसिंहराव म्हणजे एक नंबरचा डॅम्बिस माणूस. अहो तो महापापी नीच. काय हो ते राम लक्ष्मण सेठ स्वतः का नाही आले इथं? हा, ते देवीच्या उत्सवाला प्रकट होणार आहेत. सध्या ते फार बिझी आहेत. नवरात्रीला त्यांच्या नवीन दुकानाचं उद्घाटन आहे ना. चांगला जरा घे घे. सेठजी घ्या, बेडा घ्या. आज नवरात्रीच्या औषधाला तुम्ही लोकांनी दुकान खोला, फार चांगला झाला. अरे तुम्ही लोक आता लखपती होणार, लखपती. सेठजी तुमची मेहरबानी. तुमच्या दुकानातला माल घेऊन हिंडत होतो, धंदा समजला. तकदीर खुल्ली, दुकानदार झालो. अरे बाबा, देवीची कृपा असेल तर समजा काही चांगलं होऊन जाय. शुद्ध काय झालं कामाचं? तुम्ही दिलेल्या लिस्ट प्रमाणे नरसिंगरावांनी ब्लॅकमेल केलेल्या सगळ्या लोकांना जाऊन भेटलो. त्यांना त्यांचे कागदपत्र परत केले, फोटो परत केले, सगळे एकदम खुश झाले. त्यांनी पार्टी अरेंज केली हॉटेल पॅलेस मध्ये. सगळ्यांना बोलवलंय, तुम्हाला, गणप्याला, बाबल्याला, मला पण बोलवलंय. गणपत सेठ, बाबल्या सेठ, तुम्ही आम्हाला वाचवलं. तुम्ही माणसं नाही, देवदूत आहात. हे घ्या, माझ्यातर्फे 25,000 रुपये बक्षीस. नाही 25,000 रुपये नको आम्हाला. हे पैसे घेऊन आम्ही काय करणार? आणि हे माझ्याकडून 25. नाही, 50. भाया गणपत, आता मारा तरफ ते 50. नाही, हे आम्ही पैशाच्या आशेने नाही केलं, माणुसकी म्हणून केलं. हा. गणप्या बाबल्या, या लोकांची मनं दुखवू नका. घ्या ते पैसे. प्लीज प्लीज घ्या. हे ओळखलं का? कुणाला? तुम्हाला ना 5 अंडे, 5 अंडे, आणि पाणी. 500 रुपये. 500 रुपये. दे, परत दे. पाहिजे तर तुमच्या गाडीमध्ये पुन्हा पाणी घालून देतो. नाही 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 नाही, ते डब्बा गाडी आम्ही वेगची काढी, नवीन गाडी घेतली. आजपासून ही गाडी तुमची. घे गाडीची चावी घे. मला काय करायची गाडी? मला नको गाडी. मग नुसतं चावी ठेव ना. चावी घेऊन मी काय ताला चावीवाल्याचं दुकान घालू काय? अरे नरसिंगरावने ना आम्हाला ब्लॅकमेल केला होता. अरे सारी जिंदगी बर्बाद केला त्यांनी. आणि तुम्ही दोघांनी मिळून आमची जिंदगी परत आबाद केली. घे चावी घे. चावी कशाला उगाच? बाबल्या गणपती गणपती बाबल्या गणपती बाबल्या. चावी देणारच की नाही? ये बरं ये. दिग्री जरा उभी था. आता मी एक स्वीट अनाउन्समेंट करतोय. मी माझी मुलगी मनीषाचं लग्न गणपतशी करणार. अहो काका, नुसतं टाळ्या काय वाजवत आहे? मालंदनी माझं डिक्लेअर करून टाका ना. हे घ्या पैसे घ्या. काय डिक्लेअर काय करून टाका. माझं आणि बिजलीचं लग्न झाल्याशिवाय तुमच्या लग्नाला परवानगी देणार नाही. तुम्ही दोघांनी काय प्रॉमिस केलं होतं मला? काय वचन दिलं होतं? मी बिजलीला बोलवलं होतं पार्टीला, आली कशी नाही? तुमने पुकारा और मैं चली आई. मी आले ना. वेळेवर आली बिजली, नाही तर माझ्या आयुष्य काढून झाला असता. आता करा ना यांच्या लग्नाची अनाउन्समेंट. करताय ना? करा ना कडे. करतो ना, आत्ता करतो. माझी पुतणी मालन, तिचं लग्न मी बाबल्या बरोबर करणार आहे. आता आपलं लग्न आपलं लग्न ना.